हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। अध्यात्म यात्रेच्या 9व्या भागात, 9व्या टप्प्यात म्हणजेच 9व्या प्रवचन पुष्पात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार. आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी आनंदाची साधना करत आहोत. ही आनंदाची साधना, अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने, गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारावरच करत आहोत. या अध्यात्म यात्रेचा प्रामाणिक उद्देश म्हणजे आपली जीवनाच्या 5 स्तरावर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान प्रगती व्हावी आणि आपले जीवन अंतर्बाह्य आनंदी, समाधानी, शांत, प्रसन्न, विनम्र, विवेकी व्हावे आणि त्याबरोबर आपण शारीरिक दृष्ट्याही निरोगी व्हावे, हा या अध्यात्म यात्रेचा, आनंद साधनेचा प्रामाणिक, अतिपवित्र आणि अतिशुद्ध उद्देश आहे. हे करत असताना आपल्याला भगवंताची कृपा, गुरुची कृपा प्राप्त होण्याची योग्यता आपल्यातही निर्माण व्हावी, हाही या प्रवचन मालिकेचा, अध्यात्म यात्रेचा, आनंदाच्या साधनेचा प्रामाणिक उद्देश आहे. सुरुवातीच्या 8 भागात, 8 प्रवचन पुष्पात आपण भगवान श्रीकृष्णाची श्रीमद भगवत गीतेच्या माध्यमातून आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भूमिका काय आहे, त्यांचे उद्देश कोणते, त्यांची शिकवण कोणती, त्यांची आजच्या काळासाठी उपयुक्तता आणि आवश्यकता, हे सुरुवातीच्या 8 भागात आपण विस्तृतपणे समजावून घेतले. ह्या भागापासून आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या मूळ अध्यायाचे अध्ययनास प्रारंभ करणार आहोत. भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, अर्जुन विषाद योग, याचे अध्ययन करण्यापूर्वी आपण भगवद्गीतेचा सारांश, प्रत्येक अध्यायाचे नाव आणि त्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने आणि संत ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला एका वाक्यात काय सांगितले आहे हे समजावून घेऊया. भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा आपण कृतज्ञतेने नतमस्तक होऊया आणि त्यानंतर एका एका अध्यायाचे अध्ययन करूयात. सर्वप्रथम आपण बुद्धिमत्तेचा ओंकार स्वरूप देव भगवान गणेश यासमोर नतमस्तक होऊया. बुद्धीची जननी माता सरस्वती, तिच्या समोरही नतमस्तक होऊया. ज्यामुळे भगवद्गीता अस्तित्वात आली
त्या महाकाव्यासमोर म्हणजेच महाभारतासमोर नतमस्तक होऊया. ज्यांनी हे महाकाव्य लिहिले ते आद्य आध्यात्मिक गुरु, सर्वात पहिले आध्यात्मिक गुरु महर्षी वेदव्यास यांच्या समोरही नतमस्तक होऊया. ज्यांच्या मुखातून ही गीता ह्या सृष्टीमध्ये अस्तित्वात आली त्या भगवान श्रीकृष्णासमोर नतमस्तक होऊया. आजपर्यंत झालेले सर्व कवी, लेखक ज्यांनी अनेक महाकाव्य लिहिली त्यांच्या समोरही नतमस्तक होऊया. भारतीय संस्कृती समोर नतमस्तक होऊया. 4 वेद, 6 शास्त्रे, 10 उपनिषद, 18 पुराणे आणि महाभारता आधीही आलेले आणि लिहिलेले महाकाव्य रामायण, ह्या रामायणासमोरही नतमस्तक होऊया. हे रामायण ज्यांनी लिहिले ते आद्य कवी श्री वाल्मिकी यांच्या समोरही नतमस्तक होऊया. सनातन हिंदू संस्कृती समोरही नतमस्तक होऊया. भरत मुनी यांच्या समोरही नतमस्तक होऊया. प्रत्येक भारतीय संतांच्या चरणावर नतमस्तक होऊया. कृतज्ञता व्यक्त करूया की त्यांनी आपल्याला एवढे आध्यात्मिक संस्कृती, भारतीय संस्कृती, सनातन हिंदू संस्कृती आपल्या समोर ठेवलेली आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या ठिकाणी भगवद्गीतेचे अध्ययन, मनन, वाचन, चिंतन केले जाईल त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित असेन. त्यामुळे परत एकदा भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि ज्या भगवद्गीतेच्या आधारावर ज्या महान संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर नतमस्तक होऊया. परत एकदा गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या समोर नतमस्तक होऊन पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. गीता आणि ज्ञानेश्वरी याचे अध्ययन करत असताना मनामध्ये एकच भाव आहे आणि तो भाव म्हणजे आपण त्या भगवंताचे, सद्गुरूंचे एक साधे साधन आहोत. जी काही वाणी सेवा गीता आणि ज्ञानेश्वरीच्या ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून भगवंत आणि सद्गुरू करून घेत आहेत त्याचे आपण एक निव्वळ साधन आहोत. ते सर्व करून घेत आहेत हा एकमेव भाव मनामध्ये सारखा सारखा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची निर्मिती करून जणू काही अखिल मानवी समाजाच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठीच ह्या महान पवित्र ग्रंथाचे प्रकटन केले आहे की काय, हा भाव मनामध्ये सारखा असतो. ज्ञानेश्वरी म्हणजे परमामृताचा महासागर आहे आणि ह्या महासागराचा एक थेंब जो व्यक्ती सेवन करेल तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण प्रगती, परिपूर्ण उन्नती आणि 360 डिग्री 360 अंशामध्ये यशस्वी होईल. जीवनाच्या 5 स्तरावर यशस्वी होईल, आनंदी होईल, समाधानी, शांत, विवेकी, विनम्र आणि शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहील. ही ग्वाही, ही हमी माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तर देत नाहीत ना. हे अध्ययन करताना प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रवचन पुष्पात आपल्याला फक्त अनुभवास येणार नाही तर अनुभूतीमध्ये सुद्धा येईल. श्री ज्ञानेश्वरी लिहून घेणारे पहिले लेखक म्हणजे सच्चिदानंद बाबा महाराज. श्री ज्ञानेश्वरीवर पहिले भाष्य ज्यांनी केले ते भाष्यकार म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज. श्री ज्ञानेश्वरीवर ज्यांनी संशोधन केले ते मूळ संशोधक म्हणजे संत एकनाथ महाराज. श्री ज्ञानेश्वरीचे ज्यांनी संकलन केले ते संकलनकार संत महिपती महाराज. आणि श्री ज्ञानेश्वरीचा ज्यांनी प्रचार केला ते
म्हणजे थोर संत नामदेव महाराज. गीता ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, यामध्ये एकूण 47 श्लोक आणि 275 ओव्या आहेत. 47 श्लोक भगवद्गीतेमध्ये आणि 275 ओव्या भगवद्गीतेतील 47 श्लोकाच्या आधारावर संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचल्या आहेत. पहिल्या अध्यायाचा सारांश ह्याप्रमाणे आहे. पहिल्या अध्यायामध्ये कौरव आणि पांडव ह्या सैन्यामध्ये जे महान योद्धे होते त्या योद्ध्यांचे वर्णन, त्यांच्या शौर्याचे वर्णन पहिल्या अध्यायामध्ये केले आहे. हे वर्णन करत असताना जणू काही हे योद्धे, हे दोन्ही बाजूला सैन्य जे उभे होतं ते सैन्य विश्वाच्या विघटनासाठी आणि विनाशासाठीच उभे होते की काय, असे दोन्ही सैन्यातील प्रत्येक योद्ध्याला, सेनापतीला आणि प्रत्येक सैनिकाला त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर वाटत होते. ह्या योद्ध्यांना, ह्या सेनापतींना, मग ते कौरव सेनेतील असतील का पांडव सेनेतील असतील, ह्या सर्व योद्ध्यांना आणि सैनिकांना जणू काही काळही घाबरतो की काय अशी परिस्थिती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर निर्माण झाली होती. हे दोन्ही बाजूचे जे सैनिक आणि योद्धे होते ते एका महान आग आणि विशाल वादळाचे मिश्रणच जणू काही होते. दोन्ही सैन्याकडे, कौरव सेना आणि पांडव सेना, ह्या दोन्ही सैन्याकडे अनेक प्रकारचे युद्ध वाद्ये, नगारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शंख होते. दोन्ही सैन्यातील योद्धे, तेथील सैनिक, ते शंख, ते वाद्य, ते नगारे इतक्या जोरात वाजवत होते जणू काही स्वर्गच कोसळणार आहे किंवा आकाश कोसळणार आहे अशा प्रकारची शंका तिथे उपस्थित असलेल्या अनेक योद्ध्यांच्या आणि सैनिकाच्या मनामध्ये आली होती. त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाचा रथही होता आणि त्या रथाच्या ध्वजावर मारुती, जे महादेवाचे अवतार आहेत, ते मारुती अर्जुनाच्या रथध्वजावर उपस्थित होते. तेही हे सर्व काही पाहत होते. आणि त्या रथाचे सारथी स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. रणांगणावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होते. अर्जुन दुरून कौरव सेनेला पाहत होता. कौरव सेनेतील सर्व योद्धे, सैनिक हे आक्रमणाला तयार होते. बाणांचा वर्षाव करण्यासाठी जणू काही आतुरच होते. अर्जुन त्याच्या रथातून हे सर्व पाहू लागला आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांनी विनंती केली की भगवंता, आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल, जेणेकरून मला कौरव सेनेमध्ये कोण कोण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे योद्धे कोणकोणते आहेत, हे जवळून पाहता येईल. म्हणून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन गेले. कौरव सेनेमध्ये त्याने विविध योद्धे पाहिले. त्या योद्ध्यामध्ये त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र परिवार, त्याचे गुरुजन, त्याच्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती, हे सर्व त्यांनी त्या कौरव सेनेमध्ये पाहिले. आणि हे पाहताच अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम, भ्रम
नैराश्य निर्माण व्हायला सुरुवात झाली. तो दुःखी व्हायला सुरुवात झाला. त्याने धैर्य संपूर्णपणे गमावले. कारण कौरव सेनेमध्ये ज्यांना त्यांनी पाहिले त्यासोबत त्याची आसक्ती आणि जवळीक होती. आणि त्या आसक्तीमुळे, त्या बंधनामुळे, त्या जवळीकामुळे अर्जुनाच्या मनामध्ये दुःख, निराशा, भ्रम, मोह याची निर्मिती होऊ लागली. अर्जुनाचे मन अस्वस्थ आणि विचलित झाले. त्याला हे वाटू लागले की मी जर ह्या सर्व लोकांना, जे माझ्या जवळचे आहेत, त्यांना मारले तर मी नरकात जाईन. कारण माझ्याकडून हे खूप मोठे पाप होईल. हे नैतिक दृष्ट्या योग्य नाही. हे धर्माच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्यामुळे तो संभ्रमात पडला, गोंधळून गेला. त्याला काहीच सुचेना. त्याच्या शरीरामध्ये कंपन निर्माण झाले. त्याचे हात पाय थरथर कापू लागले. मग अशा परिस्थितीमध्ये त्रस्त झालेला, दुःखी झालेला अर्जुन त्याच्या हातातील धनुष्य आणि बाण वेगवेगळ्या दिशेने त्यांनी भिरकावले. तो रथाच्या खाली उतरला. नवे नवे रथाच्या खाली जणू काही शरीराच्या कंपनामुळे पडलाच. आणि खाली उतरल्यामुळे, पडल्यामुळे अर्जुन रथाच्या मागे जाऊन बसला आणि हताश आणि निराश झाला. अशा प्रकारे निराश झालेल्या, दुःखी झालेल्या, संभ्रमात पडलेल्या आणि द्विधा मनस्थितीमध्ये असलेला अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कशा प्रकारे उपदेश केला हे आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या एकूण 18 अध्यायामध्ये टप्प्याटप्प्याने आणि क्रमाक्रमाने पाहणारच आहोत. आज आपण भगवद्गीतेचा व ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचा सारांश काय आहे हे समजून घेतले. पुढील भागापासून, पुढील प्रवचन पुष्पापासून ह्या पहिल्या अध्यायाचा क्रमाक्रमाने प्रत्येक श्लोकामध्ये, ओवीमध्ये आपल्यासाठी कोणता संदेश, कोणता उपदेश, कोणती सूचना आहे हे आपण थेटपणे पाहणार आहोत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ काय, प्रत्येक ओवीचा अर्थ काय हे जर समजून घ्यायचे असेल तर कदाचित एक जीवनही पुरणार नाही. पण त्या श्लोकामध्ये, त्या ओवीमध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसाला कोणता थेट उपदेश, थेट संदेश, थेट सूचना आणि थेट मार्गदर्शन आहे हे आपण समजून घेणार आहोत प्रत्येक प्रवचन पुष्पामध्ये. आजची झालेली वाणी सेवा ही आपण मला सौभाग्य म्हणून दिली, त्याबद्दल मी ऋणी आहे. आपला प्रत्येकाचा कृतज्ञ आहे. ही वाणी सेवा भगवंताच्या चरणी, गुरूंच्या पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमळावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.